आपला वसईचा प्रोग्राम खूप छान झाला. वसईनंतर आपण चाललो आहे आता अजून एका समुद्रकिनारी, अजून एका किल्ल्याकडे, आणि जिथे खूप मोठं एक फिश मार्केट आहे. येस, आपण चाललो आहे विरारला. चला मग माझ्यासोबत. वी आर ऑन आर वे टू विरार. आपण वसईहून विरारला जातोय. तर विरार हे जे नाव आहे त्याच्या पण एक दोन थिअरीज आहेत. एक थिअरी अशी सजेस्ट करते का विरारचं ह्या गावाचं नाव होतं आणि खूप एन्शंट ट्रेडिंग पोर्ट आहे. बंदर होतं खूप जुनं. इथून अरेबिया, ग्रीस, चायनापर्यंत व्यापार चालायचा आणि त्यामुळे खूप असं प्रॉस्परस टाउन होतं हे. शूरपारक म्हणजे शूरवीरांची भूमी, आणि त्याच्यावरून ते शूरपारक हे नाव बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये, जातक कथांमध्ये आणि इतर कथांमध्ये सुद्धा सापडतं. काही हिस्टॉरिकल एडिक्ट्समध्ये पण सापडतं. तर हे शूरपारकला आपण आलो आहोत. त्याला सोपारा आता म्हणतात. नाला नावाचं गाव हायवेच्या त्या बाजूला आहे. तर नाला आणि सोपारा मिळून असं रेल्वेचं स्टेशन आहे, नाला सोपारा. आपण आलो आहोत या बुद्धिस्ट स्तूपाला. खूप एक एन्शंट हेरिटेज साईट आहे. 2500 इयर्स ओल्ड ऑलमोस्ट. पूर्वा का पूर्णा नावाचा एक कोणीतरी एक व्यापारी होता त्या काळी, एकदम वेल्दी होता, आणि त्यांनी नुकतंच बुद्ध धर्म स्वीकारलेला. तर त्यांनी हा बुद्ध स्तूप बांधलेला. आणि लेजंड हॅज इट का गौतम बुद्ध इथं स्वतः आले होते याचं सॉर्ट ऑफ इनॉग्रेशन वगैरे करायला. तर हा म्हणजे इन टर्म्स ऑफ हिस्ट्री खूपच इम्पॉर्टंट प्लेस आहे. पण जर बघायला गेलं तर ॲक्च्युली आता सध्या खूप रुईन्समध्ये आहे. व्यवस्थित देखभाल एसआयने वगैरे केलेली नाही आहे. बट इट्स ओके. आता जे पण सुरू आहे त्या हिशोबाने इट शुड बी मेंटेन्ड. इथे सम्राट अशोकचे 8वं आणि 9वं शिलालेख इथं मिळाले होते जेव्हा इथलं एक्सकॅव्हेशन सुरू होतं 19th सेंचुरीमध्ये. आणि ते आता प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय तिथे आहेत. तर इन केस यू आर इंटरेस्टेड तिथं जाऊन तुम्ही बघू शकता.
आणि एक म्हणजे हे शूरपारक नावाचं गाव होतं, आता सोपारा झालंय. तर ह्या शूरपारक गावाचं वर्णन नाशिकमध्ये, कार्लामध्ये अशा ठिकाणी जे बौद्ध लेण्या आहेत आणि अशोकाचे रॉक एडिट्स किंवा शिलालेख मिळाले आहेत, तर तिथे ह्या गावाचं वर्णन आहे. तर अगेन यू कॅन इमॅजिन का सोपारा बंदर हे किती आधीपासून एक मोठं ट्रेडिंगचा हब होता आणि इथून व्यापार चालायचा सगळीकडे. मॉन्युमेंट इन टर्म्स ऑफ हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि मस्ट विजिट आहे. इथं अजून काही एक असं रॉकचं स्ट्रक्चर आहे, आय डोंट नो व्हॉट इट इज, बट स्तूपाचं शेपचं आहे, तर मे बी त्याचाच पार्ट असेल हा. जर कधी तुम्ही नालासोपाराला आलात किंवा ऑन द वे आहात तर 10-15 मिनटं काढून हे विजिट करू शकता तुम्ही. नाईस प्लेस. तर सोपारा इतकं जुन्या काळी फेमस होता का इनफॅक्ट रोमन आणि ग्रीक टेक्स्टमध्ये, त्यांच्या मायथॉलॉजीजमध्ये एक ओफिर नावाची एक जागा आहे. ओफिर इज व्हेरी सिमिलर साऊंडिंग टू सोपारा, ओफिर सोपारा. का तिथून जे ग्रीकचे राजे वगैरे होते किंवा ते ट्रेडर्स होते, एक्झॉटिक स्पाइसेस, फ्रूट्स, एक्झॉटिक पेट्स वगैरे असे ट्रेड करायचे. तर तुम्ही समजू शकता का तेव्हा पण किती समृद्ध असं गाव होतं. आणि टोलेमीचं पुस्तक आहे तिचं पण सोपाराचं नाव सौपारा असं करून मेन्शन्ड आहे. तर जस्ट इमॅजिन का आपण एक आता नाला सोपारा आपण म्हणतो का, एक जस्ट स्मॉल सबब आहे आउट ऑफ मुंबई ते पण जस्ट इमॅजिन का हे रोमन आणि ग्रीकच्या वेळेला तिथं व्यापार चालायचा आणि तिथं हे ह्या गावाचं किंवा ह्या बंदराचं वर्णन आहे. तो इट्स जस्ट फॅसिनेटिंग. विरार ईस्टला एक जुनं मंदिर आहे जीवदानी मातेचं. तर जीवदानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. डोंगरावर आहे. आय डोंट नो, अराउंड 700 काहीतरी स्टेप्स आहेत तिथं चढण्यासाठी. आणि गेल्या काही वर्षांपासून तिथं ते फ्युनिक्युलर रेल्वे तसं पण सुरू झालेलं आहे. तर डिवोटीज मध्ये असा पॉप्युलर स्पॉट आहे जीवदानी. आणि जीवदानी मंदिरालाच लागून बुद्धिस्ट केव्ज आहेत. तर प्रॉपरली कार्व्ड केव्ज नाही, असेच हॉलो केव्ज आहेत. म्हणजे प्रॉबेबली त्या फक्त बुद्धिस्ट मॉन्क्सच्या रिलॅक्सेशनसाठी असाव्यात असं जे जाणकार आहेत ते म्हणतात. दिस अगेन एक हायलाइट आहे का विरार पण एक जुनं शहर आहे. कारण नालासोपारा जवळ जे बुद्ध विहार आहे किंवा जे आपण स्तूप बघितला, तर त्याच्याच कनेक्शन मध्ये इथं त्या बुद्धिस्ट केव्ज होते रिलॅक्सेशनसाठी. तर यू कॅन इमॅजिन का त्या काळात पण विरार नावाचं, विरार प्रॉपर नाही पण एक गाव होतं आणि जिथं लोक राहत होते. आणि विरार स्टेशनहून तुम्ही वेस्टला गेले सरळ सरळ टुवर्ड्स समुद्राकडे, तर अर्नाळा गाव लागतं. आणि अर्नाळा टू हिस्टॉरिकल टाउन आहे. तर अर्नाळ्याला किल्ला आहे जो समुद्रातला आहे, म्हणजे जलदुर्ग म्हणता येईल किंवा जंजिरी अर्नाळा म्हणतात त्याला. आणि जुना एक वॉच टावर गुजरात सल्तनत मध्ये कोणीतरी बांधला होता. त्याच्यानंतर जेव्हा पोर्तुगीज लोकांनी त्याच्यावर कब्जा केला तेव्हा तिथं किल्ला बांधला, चांगली तटबंदी केली. आता फक्त एक वॉच टावर एक्झिस्टन्स मध्ये आहे. पूर्ण अर्नाळा किल्ला तसा नष्ट झालेला आहे. आणि पोर्तुगीज नंतर जेव्हा मराठ्यांनी वसई किल्ला जिंकला, तर वसई किल्ल्याच्या जिंकल्याच्या काही वर्षांनंतर अर्नाळ्यावर देखील हल्ला चढवला आणि अर्नाळा सुद्धा जिंकला. तर त्याचं लोकेशन असं आहे का तिथून सगळ्या बाजूवर वॉच ठेवता येतो समुद्राच्या, कोणी हल्ला करताय का नाही. त्या हिशोबाने अर्नाळा किल्ल्याचं महत्व होतं. पुढे ऑब्विसली सगळं ब्रिटिशांकडे गेलं आणि किल्ल्याकडे खूप दुर्लक्ष झालं. आता किल्ला ॲज गुड ॲज नॉन एक्झिस्टंट आहे. मी अर्नाळा गावात तर जाणारच आहे. इफ पॉसिबल आपण किल्ला देखील विजिट करूया. म्हणजे सब्जेक्ट टू टाइम अँड बोट अवेलेबिलिटी. कारण जशी तिथं प्रॉपर अशी फेरी नाहीये, बोटी येत जात असतात आणि त्याच्यामध्ये जायचं असतं. तर सब्जेक्ट टू ऑल दिस कंडिशन्स इफ पॉसिबल पण अर्नाळा किल्ला सुद्धा बघूया.
आहे अर्नाळाचा बंदर, अर्नाळा पोर्ट. ह्या सगळ्या फिशिंगच्या बोट्स आहेत अर्नाळा बंदरावर लागलेल्या, आणि इथे सगळे मासे शिकतात. जो दूरवर दिसतोय तुम्हाला, त्या आपला नॉर्मल व्ह्यू जो दूरवर दिसतो आहे त्या अर्नाळा किल्ल्याचं बेट आहे. A few moments later. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. विरारला आलो आहोत आणि अर्नाळ्याच्या समुद्रावर येणार नाही असं होणार नाही. एक फॅन्टॅस्टिक सेटिंग, बाजूला असा अर्नाळ्याचा समुद्र किनारा आहे, तिथं अर्नाळ्याचं बंदर, बऱ्याचशा बोटी दिसतात ते मी तुम्हाला दाखवलंच ऑलरेडी. आणि विरारला येऊन विरारची फेमस डिश, अगेन विरारच्या कल्चरमध्ये एकदम रुतलेली अशी डिश आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन भुजिंग, डिश व्हेरी स्पेसिफिक टू वसई विरार. इतरत्र कुठे मिळत नाही. आता मिळत असेल तर आय डोंट नो, बट अदरवाईज इथं विरारच्या जवळच विरार अर्नाळा रोडवर आगाशी नावाचं गाव आहे, आगाशी भुजिंग सेंटर, तिथून ही डिश आलेली आहे. लेट स्टार्ट विथ इट. खूप सिम्पल आहे, नॉट मोर टाइम कन्झ्युमिंग. चिकन लवकर कुक होतं. तर आपण चिकन घेतलेलं आहे 250 ग्राम्स, पाव किलो. बाईट साईजपेक्षा थोडे डबल साईज पीसेस आहे. बटाटा आपण गोल गोल चकत्या कापून घेतलेल्या आहेत. ते पाण्यात भिजवून ठेवले होते म्हणजे बटाटा काळा नाही पडणार याच्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण चिकन आणि बटाटे मॅरिनेट करून घेऊया. तर आपलं वाटण आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचं वाटण आहे. तर आपण ते चिकनवर टाकून घेऊया. चवीनुसार मीठ, हळद, घरचं दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि कुक होऊ देऊया. लक्षात ठेवा, आपल्याला पूर्ण 100% कुक नाही करायचं, अराउंड 80-90% पर्यंत कुक करायचं आहे. कारण नंतर आपण याला परत रोस्ट करू आणि परत थोडंसं कुक करू. तर 100% नाही कुक करायचं आहे. तर आपण आता गॅस बंद करून दिला आहे. इथं वारा होता तर मला 15-20 मिनटं लागले जवळपास, पण घरी हे सगळं 10 मिनिटात होऊन जातं गॅसवर.
तर आता मी चिकन आणि बटाटे आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतो अँड वी विल लेट दॅट कूल, थोडं थंड होऊ देऊ. असे आपण चिकन आणि बटाटे काढून घेतलेत. थोडंसं थंड होऊ देऊ आपण त्याला, मग आपला रेसिपीचा नेक्स्ट प्रोसेस करूया. आपलं चिकन आणि बटाटे आपण 10 मिनटं वाफून घेतले होते. मुव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट प्रोसेस. तर अशी मी स्टीलचे स्कीवर घेतली आहे, तुम्ही बांबूचे असतील ते पण घेऊ शकतात. आणि आपण एक एक याच्यामध्ये चिकन, पोटॅटो, चिकन, पोटॅटो आणि एंड करायला मी छोटा पीस घेतो. तर असं करून तुम्ही गॅसवर रोस्ट करून घ्यायचं आहे. तर असं आपण याच्यावर ठेवून त्याला रोस्ट करून घेऊया. तर आपल्याला हे किती रोस्ट, पूर्ण रोस्ट नाही करायचं, आपण ऑलरेडी कुक करून घेतलेलं आहे. साईडनी असं बॉर्डरला असं चार होईल, ब्लॅक होऊन जाईल तोपर्यंत आपण सगळ्या साईडनी रोस्ट करायचं आहे. सिमिलरली आपण असं दुसरं पण करून घेऊया आणि दोन्ही रोस्ट करून घेऊया. दुसरे जे बॅलन्स आहे ते आपलं दुसऱ्या स्कीवरला लावून आपण दोन्ही रोस्ट करून घेऊया. तर असं मी दुसरा स्कीवर पण तयार करून घेतो. जर तुम्ही चिकनचे बाईट साईज पीसेस केले तर ते स्कीवरमध्ये टाकायला थोडं डिफिकल्ट जाईल, म्हणून मी सांगितलेलं तसं थोडे मोठे पीसेस करा. तर असे जे आपले बॅलन्स चिकन आणि बटाटे होते ते आपण असे स्कीवरमध्ये लावून घेऊया. चिकनचे बाईट साईज पीसेस नका करू, नाहीतर मग ते स्कीवरमध्ये करायला मुश्किल जातात. तर तुम्ही बघू शकतात बटाट्याला आणि चिकनला पण असं एका साईडनी चांगला चार आलेला आहे. तसंच आपण दुसऱ्या साईडनी पण करून घेऊया. तर असं आपण एक स्कीवरवर हे रोस्ट करून घेतले आहेत. आता सेकंड स्कीवर पण मी दाखवतो तुम्हाला. घरात आपल्याकडे 2-2 गॅस असतात किंवा वारा नसतो तर दोन्ही एका वेळेला करता शकतात. इथं वारा आहे, मी सिंगल गॅस कॅरी करतो. बट अदरवाईज दोन्ही स्कीवर एका गॅसवर सहज करता येतात, तर तुम्ही तसं करू शकतात. हे बघा, इथं चांगलं असं पूर्ण बॉर्डरला असं ब्लॅक चारकोली आपण केलेलं आहे, तेवढं रोस्ट केलं आहे. चिकनला पण पूर्ण बॉर्डरला असं रोस्ट झालेलं आहे, हे बघा. तर आपल्याला तेवढं करायचं आहे, तो तेवढा होईपर्यंत रोस्ट करायचा आहे, कारण ऑलरेडी आपण चिकन कुक केलेलं आहे. आपलं चिकन रोस्ट होत आहे तोपर्यंत मी अगेन आपला सेटअप आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो. थोडं उन्हात आहे, बीच साईडला आहे तरी, बट वंडरफुल सेटअप. आपण इथं अर्नाळा बीचला आहोत. या जागेला सुरूची बाग म्हणतात, म्हणजे आधी इथं सुरूचे झाडं होते. सुरूचे झाडं तुम्हाला माहिती असतील तर ते त्यांचे पानाचे लांब असतात, एकमेकांना तोडल्यानंतर पण ते जॉईन होतात. आता इथं सगळे सुरूचे झाडं गेलेले आहेत, सगळे नारळच्या बागा उरल्या आहेत. अँड स्टील अ वंडरफुल लोकेशन. बीच असं थोडंसं खाली आहे, तिकडे गाडी नेता, आपल्याला 4 व्हीलर नाही नेता येत. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडी गर्दी आहे बीचला. बट इथं सगळ्याच एज ग्रुपचे लहान मुलं, मध्यम वयीन आणि यंग कपल्स, फॅमिलीज सगळे इथं आहेत. छान वातावरण आहे. संध्याकाळी अजून छान होतं. असा इथून मध्ये येण्याचा रस्ता आहे. एकच प्रॉब्लेम आहे का इथं कचरा खूप आहे. लोक खातात, पितात, दारूच्या बाटल्या, चिप्सचे पॅकेट, पाण्याच्या बाटल्या सगळं असंच सोडून जातात. तर एवढ्या सुंदर जागेचं म्हणजे खूप नाव तर खराब होतं, ती जागा पण खराब होते. अदरवाईज खूप छान जागा आहे. तर प्लीज काळजी घ्या, तशी कचरा करू नका इकडे तिकडे गेल्यानंतर. तर आपले दोन्ही सेट असे चांगले आपण बर्न केलेले चारकोली, त्याला क्रस्ट आलेली असं. तर दिस इज डन. आता याला आपण 2 मिनिटं रेस्ट करून देऊया. तोपर्यंत आपण आपला डिश फिनिश करण्यासाठी परत कढईमध्ये तेल गरम करूया. आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा आपण कांदा नरम होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे.
कांदा लवकर नरम व्हावा याच्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून देऊया. आपण चिकन आणि बटाटे शिजवताना पण थोडं मीठ टाकलं होतं, तर मीठ थोडं बेताने टाका. 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तो पण कांद्यासोबत चांगला रोस्ट करायचा आहे. आपला कांदा आणि मसाला रोस्ट होता ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं एकदम कांदा बुडेल तर त्याच्यापेक्षा कमी असं पाणी टाकून देऊया. दॅट इज इनफ. आणि याला आपण झाकून देऊया. कांदा थोडा नरम होऊ देऊया. आपण कांद्याला चांगली वाफ दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप पोहे टाकायचे आहेत. हे न भिजवलेले आहेत जाडे पोहे, तर ते टाकून द्यायचे आहेत. तर आपण इथे 1 कप पोहे टाकून दिलेले आहेत. ते पण न भिजवता मी जसं सांगितलं. हे पोहे टाकल्यानंतर आपण जे चिकन रोस्ट करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. तर असं चिकन आणि पोटॅटो जे आपण रोस्ट केले होते ते याच्यामध्ये आपण टाकून द्यायचे आहेत. छान मिक्स द्यायचं आहे. आपण थोडं सुरुवातीला वाटण ठेवलं होतं ते वाटण याच्यामध्ये थोडंसं टाकून द्यायचं. एक चांगला मिक्स द्यायचा. आणि ते झाल्यानंतर परत त्याला 8-10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. वाफ दाबायची आहे. तर आपण 10 मिनिटं पोहे चिकन बटाटे हे झाकून ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर भुरभुरून देऊया. गिव्ह इट अ गुड मिक्स. तर आपलं चिकन भुजिंग ऑलमोस्ट रेडी आहे. आता त्याला एक त्याचा तो टिपिकल स्मोकी फ्लेवर असतो तो इम्पार्ट करायचा आहे. ते कसं करायचं ते मी दाखवतो तुम्हाला. चलो. तर स्मोकी फ्लेवर इम्पार्ट करण्यासाठी आपण असं कोळसा गरम करतोय आणि मग आपण स्मोक आपल्या चिकन भुजिंगमध्ये दाबूया. तर आपण कोळसा असा गरम करून घेतला आहे. आपल्या चिकन भुजिंगला थोडंसं साईड करून आपण त्याच्यामध्ये वाटी ठेवली. वाटीमध्ये गरम कोळसा ठेवला. आता काय करायचं आहे याच्यामध्ये गॅस बंद करून कोळशावर चमचाभर तेल टाकायचं आणि हे झाकून द्यायचं. म्हणजे जो स्मोक असतो तो पूर्ण चिकन पोटॅटो आणि आपल्या पोह्यांमध्ये इन्फ्यूज होईल आणि चांगला स्मोकी फ्लेवर देईल. तर 5-10 मिनटं याला तसंच राहू द्यायचं. तर जवळपास आपण 8-10 मिनटं आपल्या डिशला स्मोक केला आहे. स्मेल्स एकदम हेवनली. जसं तंदूरमध्ये चिकन वगैरे रोस्ट केलं जातं तसं एकदम स्मेल येतं. तर आपण ही आपली वाटी काढून घेऊया आणि आता चिकन भुजिंग जे आहे ते आपले प्लेट करूया. लुक्स वंडरफुल. चिकन, थोडं पोहे, थोडे बटाटे असं सगळं घेऊया आपण. तर आवर चिकन भुजिंग इज लुकिंग यम्मी. लेट्स गिव्ह इट अ टेस्ट. आधी चिकन. छान कुक झालंय. आधी जसं ओलं होतं ते आता चांगलं रोस्ट केल्यासारखं झालेलं आहे. थोडे पोहे, व्यवस्थित कॉम्प्लिमेंट करतात. गरम मसाल्याचा हलकासा टिंच देतो. ही डिश तिखट नसते. मस्त रोस्टेड चिकनी फ्लेवर आहे तंदूर सारखा. सोबत बटाटे आणि पोहे खूप छान जातात. ते सगळे प्रपोर्शन वगैरे व्यवस्थित आहे. और क्या चाहिए लाइफ में. एक नंबर चिकन भुजिंग झालेलं आहे. मस्त समुद्राच्या किनारी सावलीत बसून मी जेवण करतोय. एक नंबर.
तुम्हाला ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रॉम विरार.